नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुम्हा सगळ्यांचं या शब्दसुरांच्या मंचावर स्वागत करते, ज्याचं नाव आहे महफिल. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे यांनी गायलेल्या गाण्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला जवळपास 6 दशकं अक्षरशः झपाटून टाकलंय. आता जे पुढचं गाणं आपल्यासमोर सादर होतंय त्याने आपण सगळे झपाटून जाणार आहोत हे नक्की. ऐकूयात आनंद शिंदे यांच्या आवाजातलं एक झपाटलेलं सुपरहिट गाणं, आणि ते सादर करायला आपल्या सगळ्यांसमोर येतोय सुपरहिट गायक अमोश. माझं काळीज हे फाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. वटारू पाही यातलं कळेला मजला काही, ही डोळे वटारू पाही यातलं कळेना मजला काही. एक आली शेजारीन बाई म्हटली भूतलई जालम हाई, काय सांगू बला हिन धरून मला, काय सांगू बला हिन धरून मला उचलून अपाटलं, दादा उचलून अपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. होती अमावस्येची रात त्या रात्रीला झालाय घात, होती अमावस्येची रात त्या रात्रीला झालाय घात. कडकडा वाजवी जात मागे खायला बिर्याणी भात, हिच्या पाहून चाळा सारा गाव झाला गोळा, पाहून चाळा गाव झाला गोळा. हात पाय रताटलं, हात पाय रताटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं, माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं. अमोश, अमोश, मी तुला संगीत सम्राटच्या दिवसांपासून ओळखते आणि मी खरंच तुझी फॅन आहे तुझ्या गायकीची. आणि तू खूप, मला एक तुझ्यात ओव्हरऑलच ऑनेस्टी वाटते जेव्हा पण तू गाणं म्हणतोस तेव्हा, आणि जेव्हा तू परफॉर्म करतो त्याच्यामध्ये पण तो प्रामाणिकपणा असतो. जे तू गातोयस त्याच्यात तू 100% टाकतोस. तो अजून तुझे परफॉर्मन्सेस आम्हाला बघायचे, तू बॅकस्टेजला जाऊ शकतो. थँक्यू. ये दुनिया चंद रोजा और जागीर है फर्जी, मोहब्बत दोस्ती कहते हैं जिसको है वो खुद गर्जी. न माना बात कर मेरी तो पछताएगा तू एक दिन, खबरदारी से रहना
खबर आगे तेरी मर्जी। अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है, अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है। सांस लेता हूं तो जख्मों को हवा लगती है, कभी राजी तो मुझसे भी खफा लगती है। जिंदगी तू ही बता, तू मेरी क्या लगती है। ये मंजिल आखिरी है, कब्र ही तेरा ठिकाना है। ये रिश्ते तोड़ने हैं और ये दुनिया छोड़ जाना है। हया तो मौत कैसी, जिंदगी उसकी अमानत है। और सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है। तू लाख हिफाजत कर ले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। न कोई अंजुमन होगी, न जिक्र अंजुमन होगा। जो दौलत आज है तेरी, वो कल गैरों का धन होगा। दो शाले काम आएंगे, न रंगी पैरहन होगा। और लिबास आखिरी तो बस वही 2 गज कफन होगा। तो जब उड़ जाएगा, तो जब उड़ जाएगा पंछी, रूह का बेजान तन होगा। दबा देंगे तुझे सब खाक में, ये मैला बदन होगा। पाने वाला कौन है और खोने वाला कौन है? पाने वाला कौन है और खोने वाला कौन है? इस जहां में यारो किसका होने वाला कौन है? क्यों किसी मैयत का मातम कर रहे वो दोस्तों, मरने वाला क्या बताए कि रोने वाला कौन है। तो तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। छोटी सी नज़म ऐसी खिदमत है तो जो चाहूंगा। धन की पूजा करने वाले, धन की पूजा करने वाले, अपनी तिजोरी भरने वाले, अपनी तिजोरी भरने वाले, धनवानों को दे के सलामी, धनवानों को दे के सलामी। अरे की है हवस की तूने गुलामी, की है हवस की तूने गुलामी। झुकता है धनवान के आगे, झुकता है धनवान के आगे। निर्धन के साए से भागे, निर्धन के साए से भागे। तू है धरती का साथी, तू तो है धरती का साथी। हर पोरस का तू है हाथी, हर पोरस का तू है हाथी। चांदी सोना चांदी सोना तेरा मजहब, चांदी सोना तेरा मजहब। सब में ढूंढे अपना मतलब, सब में ढूंढे अपना मतलब। गुरूर तुझको क्यों इस पर है, गुरूर तुझको क्यों इस पर है। इसमें तेरा मिट्टी का घर है, इसमें तेरा मिट्टी का घर है। तू तो मिट्टी का पुतला है, तू तो मिट्टी का पुतला है। एक दिन मिट्टी में मिलना है, एक दिन मिट्टी में मिलना है। तन के उजले मन के काले, शीश महल में रहने वाले। तेरे बाप बहन माँ बीवी बच्चे आज तुझे लगते हैं अच्छे। कब्र में तुझको दफनाएंगे और बांट के तेरा ये धन खाएंगे। छूटेगा दुनिया का मेला, छूटेगा दुनिया का मेला। जाना पड़ेगा तुझको अकेला, जाना पड़ेगा तुझको अकेला। मौत कहो फरमान न जारी और मिट न जाए तेरी सब होशियारी। तुझको ना खाक तेरा ढंग कर दे और मौत कहीं रंग में ना भंग कर दे।
माझे वडील प्रल्हाद शिंदे यांचे बोल आहेत, मराठीतून सांगत आहे. कवी साहेबराव कोकाटे म्हणतात, घडे सर्व काही या पैशाच्या पायी, पैशासाठी भाव भावाला खाई, पैशाने कहर केला दुनियेच्या बाजारी, आणि विकतात देव धर्म घे पैशाचे पुजारी. पैशाला मिळे गीता, पैशाला कुराण, आणि पैसा हवा म्हणून कुणी विकती इमान. मग मिलनाच्या पहिल्या रात्रीचा सोहळा विके कुणी, अन पैशाच्या साठी पोटचा गोळा विके कुणी. कुणी पुत्र आईला विकतो बाजारी, कुणी भाऊ बहिणीची खातोय कमाई. घडे सर्व काही या पैशाच्या, पैशा पुढे भल्या भल्यांनी लाज सांडली, कैकांनी उघडाबुरूची विक्रीच मांडली. मग पैशाचा या जगात ऐसा खेळ देखिला, पैशाचा लोभी बाप इथे विकतो लेकीला. समजे ना मला काय सांगू ऐशा पतीला, पैशाच्या साठी विकतो हा सौभाग्यवतीला. पैशा पुढे आंधळी झाली दुनिया, कळे ना कोणाला भलाई बुराई. मग घडे सर्व काही या पैशाच्या पायी. पैसाच माणसाला सैतान बनवितो, पैसाच माणसाला भगवान बनवितो. पैसाच चढवितो, पैसाच तुडवितो, आणि पैसा नको नको ते पाप येथे घडवितो. पैशा विना गोर गरिबांचे भास्कर, दहन भूमीवर प्रेत अडकून राही. मग घडे सर्व काही या पैशाच्या पायी. तो जियो इस तरह ये जिंदगी नवरों के काम आए, जियो इस तरह ये जिंदगी इन औरों के काम आए. अरे जलाओ ऐसी शम्मा रोशनी इन औरों के काम आए. यही ने की बदी जो कुछ है तेरे साथ जाएगा, और अलावा इसके तू नादान खाली हाथ जाएगा. तो रहेगा कौन हमेशा इस जहां में किसकी रहती है. बशर सुनता नहीं लेकिन कज़ा आवाज देती है. क्या आवाज देती है. रूठ जाने की आदत तुझे कहां से आ गई. रूठने की आदतें बहुत सारी हैं, लेकिन ये भी एक रूठना है. देखो कैसे रूठ 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 जाने की आदत तुझे कहां से आ गई. अरे मरीज हिद्र, ये हिम्मत कहां से आ गई. कल तो कहता था कि बिस्तर से उठा जाता नहीं, उठ गया दुनिया से, ये ताकत कहां से आ गई. कल 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 ये करेंगे वो करेंगे सब कुछ करेंगे, लेकिन कल करेंगे. इसलिए कहना है कि कल कल न कर, कल तो ना आई ना आएगी. कल कल न कर, कल तो ना आई ना आएगी. कल कल करेगा कल तुझे बेकल बनाएगी. टालेगा इनको कल पे तो ये कल आएंगे. ये लम्हे कीमती ही बेकार जाएंगे. कल का ख्याल छोड़ दे, कल की न फिक्र कर. कल के भरोसे वक्त को बर्बाद यूं न कर. कल होगा क्या किसी को कल की खबर नहीं. अख्तर तो कल ये दूर है, पल की खबर नहीं. रूह का लिप से निकल जाने को घबराती है. लब जो हिलते हैं तो बस आवाज यही आती है. क्या आवाज आती है. तू लाग हिफाजत कर ले, तू लाग करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली. पिंजरा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. धन्यवाद. आनंदजी, तुम्ही एकदा असं म्हटलं होतात की गाणं हा माझा जीव की प्राण आहे, आणि जर मला गायला मिळालं नाही तर माझा जीवही गेला तरी चालेल. एक्झॅक्टली काय किस्सा होता तो. म्हणजे ज्या वेळेला माझं ऑपरेशन होणार होतं, मला हृदयाचा झटका आला होता आणि ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये मी होतो त्यावेळेला. तर जे डॉक्टर आले त्यांना मी सांगितलं की बा जर कधी माझ्या आवाजाला होणार असेल काही तर मी ऑपरेशन करणार नाही. जर माझ्या आवाजाला काय होणार नाही तर मग तुम्ही बिलकुल ऑपरेशन करा, नाहीतर असं सुद्धा जगून काय फायदा. मग आवाज जर गेला तर मग असंही मेल्यासारखंच आहे. तर तो मेलेला पत्करला, पण तो
आवाजाला काय होत असेल तर मग मी जगू शकत नाही. वा, संगीतावर जे तुमचं प्रेम आहे आणि जी निष्ठा आहे त्याप्रती, त्याला खरंच आम्ही सलाम करतो. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की ह्या सगळ्या तुमच्या करिअर घडवण्यात किंवा संगीतात तुम्ही नंतर खूप व्यस्त झालात, तर त्यातून तुम्हाला शिक्षण तुमचं पूर्ण करायला वेळ मिळाला का? आणि मी स्वतः जेव्हा ग्रॅज्युएशन करत होते त्याच्या आधीच काम करायला सुरुवात केलेली, त्यामुळे मला वेळच नसायचा. पण मी कसं बसं रडत रडत 15वी कंप्लीट केलं ग्रॅज्युएशन. तर तुम्हाला चान्स मिळाला का? माझं शिक्षणच नाही झालं तर काय सांगू. 9वी पर्यंत कसा तरी शिकलो, 9वी नापासच आहे मी. पण तेव्हा पण तुम्ही परफॉर्म करायचात. मी गायचो. हां. आणि त्या गाण्यासाठी तर माझं काही झालंच नाही, शिक्षण होऊच शकलं नाही. आणि तुमची मुलं आता काय काय शिकतायत, मग तुम्हाला? आता मुलं काय, मुलांचं काय सांगायचं. मुलं सगळ्या जगाला माहिती आहेत की मुलं कोणत्या ठिकाणावरती आहेत. हां. थोरला मुलगा इंजिनियर आहे, 2 नंबरचा डॉक्टर आहे, 3रा क्लासिकल सिंगर आहे. त्याला सगळंच येते. मला जे काय माझ्या इच्छा अपुऱ्या असतील त्या सगळ्या मी आदर्शकडून पूर्ण करून घेतो, असं मी माझ्या स्वतःला समजतो. अच्छा, असं जाणून घ्यायचं आहे की एक्झॅक्टली डॉक्टर म्हणजे ते कशात डॉक्टर आहे आणि इंजिनियर म्हणजे कशात इंजिनिअरिंग केलं आहे त्यांनी. आता त्यांनी कशात केलं मलाच माहीत नाही. कारण काय, त्याला डॉक्टर बनायचं, बस त्याला डॉक्टर बनवला. तो इंजेक्शन मारला पाहिजे, दवा गोळ्या दिल्या पाहिजे. आता मी फोन करून त्याला त्याच्याच दवा गोळ्या खातो. बरोबर बरोबर. दुसऱ्यावर आपल्याला विश्वासच नाही. आनंदजी, आता आपण वळूया आपल्या गेमकडे, अर्थातच फिरकीकडे. तुम्ही अनेक प्रकारची गाणी आजपर्यंत गायलेली आहेत आणि तर आज ना आम्ही असं एक ठरवलं की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची, म्हणजे वेगवेगळ्या भावांची गाणी, म्हणजे जसं भावगीत आहे किंवा अजून काही रोमॅन्टिक किंवा लावणी, असे प्रकार तुम्हाला आम्ही गाताना ऐकले नाही आहेत. सो आज आम्ही तुमच्याकडून हे सगळं गाऊन घेणार आहोत. सो आता फिरकी जेव्हा फिरेल, तुम्ही जेव्हा स्टॉप म्हणाल तेव्हा त्याच्या मागे असेच काही गीत प्रकार आहेत. बघूया काय होतंय. रेडी, स्टार्ट. स्टॉप. ओ, भावगीत. आज गाईल पण याच्यानंतर कधीच गाणार नाही असं वाटतं मला. हे गाणं फक्त मी ऐकलेलं आहे, गायलं नाही कधी, पण पहिल्यांदा प्रयत्न करतो. शुक्र तारा मंदवारा, शुक्र सॉरी, माफी मागतो, पहिल्यांदा गाणं गायलंय मी. नाही, पण हीच गंमत आहे ह्या मैफिलीची आणि ह्या अखंड शोची आणि ह्या नाही, पण राऊंड. खरोखर मी पुन्हा नंतर कधी ना कधी हे गाणं नक्कीच गाईन चॅनलवर. नक्की या आणि खरंच गा, आमच्या शोवर येऊन गा. पण ही जी गंमत होती ना, हे जे आनंद शिंदे व्हर्जन आम्हाला ऐकायला मिळालं, हे खूपच कमालीचं होतं. आणि तुम्ही हे असं गायल्यावर तुमचा आवाजच ऐकून ती कुठे जाणार नाही, ती तिथेच राहणार. त्यामुळे बाकीच्या गोष्टींची तुम्हाला काहीही गरज नाही असं मी म्हणते. चला बघूया पुढचा गीत प्रकार कोणता येतोय. स्टार्ट. चांगलं द्या. स्टॉप. लावणी. शाबास. लावणी. नवी कोरी साडी लाख मोलाची, बाई मोलाची, भरली मी नक्षी फुल येलाची, बाई येलाची, गायलाची, गुंफी येले रागू मोर जोडीला, हात नका लावू माझ्या साडीला, हात नका लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी, रेशमाच्या रेघानी लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशी तानी काढीला,
नगा लावू माझ्या साडीला, कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला. क्या बात है, वा 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 वा. थँक्यू. खरंच थँक्यू सो मच टीम मेहफिल आणि टीम झी की आम्हाला एवढ्या सुंदर परफॉर्मन्सला तुम्ही एन्जॉय करू देताय आणि ही मेहफिल इतकी सुंदर रंगते की ही संपूच नाही असं वाटतंय. बघूया आपलं पुढचं गाणं काय आहे आणि कुठला गीत प्रकार येतोय. स्टार्ट. चांगलं द्या. स्टॉप. भक्तिगीत. ज्ञानी असो की अज्ञान, गती एक आहे जाण. ज्ञानी असो की अज्ञान, गती एक आहे जाण. मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा साण. मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा साण. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी. आहे जग हे नश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. वा, अगदी तल्लीन करून टाकणारं हे असं गाणं आहे. थँक्यू सर या गाण्याबद्दल. चला आपण बघूया पुढचा गीतप्रकार कोणता येतोय. रेडी, स्टार्ट. स्टॉप. कौटुंबिक गाणं. कौटुंबिक गाणं गायचंय. मुंधारासूर कौटुंबिक गाणं गाव. शेजारीन बाई तुमचा टीव्ही. नको नको हे गाणं नको. हे थांबा, तुम्ही काय वाजवताय. म्हणजे हे कौटुंबिक असं तुम्हाला का वाटलं. हे गाणं कौटुंबिक आहे असं तुम्हाला का वाटलं. माणूस आपल्या लहान मुलांची इच्छा पूर्ण करतो. अच्छा. तो गरीब आहे, त्याच्या घरात टीव्ही नाहीये, म्हणून तो शेजारी बाईला म्हणतो, शेजारी बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या. पाहू द्या. करेक्ट. आणि त्या पोरांची नाव आहे ते हा. बाबू अनगोट्या. हा कळलं कळलं. ओ गॉड. पण निर्मळ मन आहे माणसाचं. प्लीज समजून घ्या. काहीही ह्याच्यात पाप नाही आहे आणि खूप खऱ्या मनाने कौटुंबिक गाणं म्हणून हे आम्ही सादर करतोय. आणि जे हसतायत त्यांच्या मनात पाप आहे असं आम्हाला दोघांना म्हणायचंय. काय हो, सगळे घरामध्ये ऐकून बसले. वाव, खूप मजा आली आनंद सर तुमच्यावर गप्पा मारून. आणि तुमची सगळीच गाणी आवडतात. आणि तुमच्या म्हणजे मला इथे असंही म्हणू वाटतंय की ही शेजारीण बाई वगैरे जी गाणी आहेत तुमची, त्याचा एक वेगळा फॅन क्लब आहे. आणि त्या गाण्यांना सुद्धा कमी वेगळा नाही, सगळे आनंद शिंदे म्हटल्यावर सगळेच गाणे ऑफकोर्स पिकनिक सॉंग आहे ते. ऑफकोर्स येस. आणि म्हणून त्या गाण्यांनाही तेवढा रिस्पेक्ट त्याचा मिळाला पाहिजे असं मला वाटतं. सो तुम्ही जी पण गाणी आज इथे सादर केली ती आम्ही खुल्या मनाने आणि खूप मोठ्या मनाने एन्जॉय केली आणि खूप आवडली. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. थँक्यू धन्यवाद. रिकामी सांजाची घागर हरणीच्या
गाण्याचा प्रकार कोणताही असो, लोकगीत, भक्तिगीत, कव्वाली, भावगीत, शिंदे घराण्याचं गाणं आणि लोकप्रियता हे समीकरण कधीच चुकलेलं नाही. महाराष्ट्रातल्या जनतेची नस ज्यांनी ओळखलेली आहे ते म्हणजे शिंदे घराणं. आनंद शिंदे यांनी गायलेलं असंच एक लोकप्रिय गीत आपल्या समोर आता सादर करायला येतोय आपला सगळ्यांचा लाडका गायक अमोश. शुभ मंगल झाल्याव मंगला, शुभ मंगल झाल्याव मंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला. आपल्या प्रीतीचा खेळ हा रंगला, आपल्या प्रीतीचा खेळ हा रंगला, रंगला, रंगला. शुभ मंगल झाल्याव मंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला. अग शुभ मंगल झाल्याव मंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला. थंड हवेचा ठिकाण असं काढलंय मी निवडून. तिथ बंगला एक बाजून, त्यात करू गहाणी मुन. तिथ बंगला एक बाजून, त्यात करू गहाणी मुन. मधुचंद्रच होईल चांगला, मधुचंद्रच होईल चांगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला. अग शुभ मंगल झाल्याव मंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला. आपलं झाल्यावर हानी मुना, तुला पुण्याला फिरवीन. दादा कोंडक्याचं नवीन, आली अंगावर दावीन. दादा कोंडक्याचं नवीन, आली अंगावर दावीन. त्या दोघांच्या पाहू गटिंगला, अग त्या दोघांच्या पाहू गटिंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला. अग शुभ मंगल झाल्याव मंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला. आपल्या प्रीतीचा खेळ हा रंगला, आपल्या प्रीतीचा खेळ हा रंगला, 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 बांधू खंडाळ्या घाटात बंगला. अग शुभ मंगल झाल्याव मंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला. अमोश, मस्त झालं गाणं. आणि मला आनंदजींकडे यायचं आहे कारण की ही काही अशी जुनी गाणी आहेत ज्यांच्याबरोबर आपल्या काही खूप छान आठवणी असतात. आणि हे मला वाटतं की पोपट तुम्ही गायलं त्याच्याही अगोदरचं गाणं आहे. ह्याबद्दलची काय आठवण आहे तुमची? हे गाणं रंजना शिंदे आणि माझा सामना असं सामन्याची कॅसेट मी बाजारामध्ये आणली. हे गाणं रमेश वाघचौरे यांनी लिहिलेलं आहे. सगळीच मधली सगळीच गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. हा पूर्ण मुकाबलाच, आणि तो मुकाबला त्यामधलं हे गाणं आहे, शुभमंगल झाल्यावर मंगला, बांधू खंडाळ्या घाटात बंगला. मग त्याचं ते उत्तर ते देणार असं. वेगळी कॅसेट आहे ती आणि फार आठवण चांगली आहे ती की हे गाणं म्हणजे त्यावेळेला रंजना शिंदे यांचं नाव फार मोठं होतं. पण माझ्यासाठी रमेश वाघचौरे यांनी त्यांना मनवलं की त्यांना सांगितलं की तुम्ही आनंद बरोबर मुकाबला कॅसेट गा. आणि हे श्रेय त्यांचं पण आहे की आनंद शिंदेचं नाव पुढं झालं पाहिजे. भरपूर त्यांना पण देव त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. रमेश वाघचौरे मला
पुढे नेण्यामागे त्यांचाही फार मोठा हात आहे. ज्यांचं हे गाणं शुभमंगल झाल्यावर मंगला. छान गायलं, तुम्ही पण छान गायलं, मला आवडलं. थँक्यू. सो अमोश, तू खरंच खूप नेहमी जेव्हा या रंगमंचावर येतोस तू एकदमच रंगत भरून टाकतोस. अशीच मेहफिल तू तुझ्या आवाजाने सजवत राहा. आता तू बॅकस्टेजला जाऊ शकतो. थँक्यू. थँक्यू. शिटी वाजली, ती शिटिंग नाही बशीची शिटी, गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अनु पदर गेला वर. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अनु पदर गेला वर. पुरी जरा जपून दांडा धर, 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 पुरी जरा जपून दांडा धर. अंबाबाईचा करूया उदो 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 अंबाबाईचा, मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा, मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा, घेऊया लाभ दर्शनाचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. साऱ्या जनतेची आई माता अंबाबाई, हकेला उभी राही सार काही तिच्या ठाई, सत्य डोळ्यांनी पाही दंड दुष्टांना देई, अनेक रूपे तीही घेई भक्तांच्या पायी,
अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी होतो जय घोष माऊलीचा करूया उदो 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 अंबाबाईचा स्वामींची गगनगिरी औषधो परमेश्वरी भक्ती दत्ताची खरी गुहेत स्थान जरी बाजूला खोल दरी रूपते त्यांचे जणू शिवशंकरा परी भेटूया त्यांना चला पाहू ईश्वरी लीला भर दरबार भाविकांचा करूया उदो 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 अंबाबाईचा जर असं हे कोल्हापूर नवरात्रीला फार करीती देवींचा तो उत्सव खरोखर सोहळा मनोहर रम्य तो खरोखर सुटे मधुगंध चंदनाचा करूया उदो 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 अंबाबाईचा मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा घेऊया लाभ दर्शनाचा करूया उदो 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 अंबाबाईचा सो आजची ही मैफिल आपण इथेच थांबवतोय. मी आता आनंदजींना रिक्वेस्ट करते की त्यांनी इथे रंगमंचावर यावं. तुला हिफाजत करे तुला करे रखवाली उड़ जाएगा. आनंदजी, आज पण तुम्ही इथे आलात, छान छान गाणी ऐकली. सगळीजण आमचे जे सिंगर्स होते सगळीजण प्रयत्न करत होते तुमची गाणी इथे सादर करायचा, किंवा पूर्ण शिंदे फॅमिलीनी जे काही देऊन ठेवलंय पूर्ण जगाला त्यातलं थोडं थोडं काहीतरी इथे मिळून मेहनत करून त्याच्यावर काहीतरी सादर करण्याचा प्रयत्न करत होते. आमचा हा खूप प्रामाणिक प्रयत्न होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला काय वाटतं? खरोखरच मला या ठिकाणी आम्ही आलो नसतो तर मी काहीतरी चुकल्यासारखं वाटलं असतं. अरे वा. पण खरंच यांनी सगळ्यांनी फार छान गायलं. मला आवडेल असंच गायलेलं आहे आणि मला भरपूर आवडलेलं आहे. आणि ह्या माझे वाद्यवृंद सगळे मित्रच आहेत माझे. खरोखरच त्यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतली या गाण्यांच्या पाठीमागं. या सर्वांना साथ देण्यामागं माझी गाणी फार चांगली वाजवली त्याबद्दल यांचं सगळ्यांचा आभार आणि तुमचंही आभार. आणि या जी युवाचं पण आभार आणि जी युवाच्या प्रेक्षकांचं पण आभार, जी मराठीचं सुद्धा आभार. थँक्यू सो मच सर. या पुढेही आम्ही तुमची आठवण काढणार आहोत आणि तुम्हाला इथे खेचून घेऊन येणार आहोत, तेव्हा तुम्हाला यायचंय. धन्यवाद. उड़ जाएगा एक दिन पंछी